मराठीमध्ये सर, आज SCRच्या माध्यमातून जे तुमचे निवडणुका चालू आहे, निवडणुकीची प्रक्रिया काय पद्धतीने निवडणुका होतात तुमचे, आणखी कसे संघटना याच्यामध्ये? सर, भारतीय रेल्वेमध्ये एम्प्लॉईच्या अनेक संघटना आहेत. त्यामध्ये डिपार्टमेंट वाईजची संघटना आहेत आणि संपूर्ण डिपार्टमेंटच्या मिळूनही संघटना आहेत. परंतु नवीन लेबर लॉच्या हिशोबाने फक्त कोणत्याही 2 संघटनांनाच रेल्वे आपले प्रश्न मांडण्यासाठी मान्यता देते. आणि त्या संघटनांचा जो निवडीची प्रक्रिया आहे ही सर्व जितके काही रेल्वे एम्प्लॉई आहेत त्या सर्वांना मतदानाचा अधिकार आहे की त्यांनी आपली स्वतःची आवडती संघटना निवडून द्यावी. त्यासाठी दर 4 वर्षांनी रेल्वे ही प्रक्रिया, निवडणुकीची प्रक्रिया राबवत असते. यावर्षी डिसेंबर 4, 5 आणि 6 या 3 दिवशी सर्व रेल्वे कर्मचाऱ्यांना आपल्या आवडीची संघटना निवडण्यासाठी ही निवडणूक प्रक्रिया चालू आहे. किती असते याच्यामध्ये मेंबर एक संघटनामध्ये? 5 संघटना. या संघटनामध्ये मेंबर टोटल आता सध्या 12.5 लाख रेल्वेचे कर्मचारी, भारतीय रेल्वेचे, ते सर्व मतदानासाठी पात्र आहे. आणि आपला जो साऊथ सेंट्रल रेल्वे झोन आहे त्यामध्ये सध्या 5 संघटना निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभ्या आहेत. आणि या 5 संघटनापैकी कोणत्याही ज्या 2 संघटना ज्यांना सर्वात जास्त मतदान पडेल त्या 2 संघटनांना साऊथ सेंट्रल रेल्वेमध्ये मान्यता मिळेल. याचा निकाल केव्हा? याचा निकाल डिसेंबर 12 तारखेला आहे. जवळपास 12 तारखेच्या संध्याकाळपर्यंत या निवडणुकीचा. सर, हे महाराष्ट्रामध्येच आहे का पूर्ण भारतात आहे? नाही सर, पूर्ण भारतामध्ये. फक्त एवढाच फरक असतो की झोन वाईज त्या संघटनांना मान्यता मिळते. जसं आता आपण सध्या साऊथ सेंट्रल रेल्वे मध्ये आहोत, तर सेंट्रल रेल्वे पण आहे ज्याचं मुंबई झोन आहे, सदर्न रेल्वे आहे ज्याचं चेन्नई झोन आहे. तर आपल्या ह्या इकडे साऊथ सेंट्रल रेल्वे आहे ज्याचं सिकंदराबाद झोन. संपूर्ण देशामध्ये जे 16 झोन आहेत त्या 16 झोनमध्ये आजच्या दिवशीच, ह्या 3 दिवशीच ह्या निवडणूक प्रक्रिया पार पडते. तर याच्या माध्यमातून जे निवड झालेले सदस्य ते कमिटीवर बसल्यानंतर कशा पद्धतीने काम करतात आणि काय त्यांच्याकडे जबाबदारी असते? ह्या निवडणुकीच्या नंतर कोणत्याही 2 संघटना यांना रेल्वे मान्यता देते की ते कर्मचाऱ्यांचे प्रश्न प्रशासनासोबत समोर मांडवू शकते. आणि त्यावेळेस त्यांना ज्या मीटिंग्स असतात किंवा ज्या झोनल लेवलला जनरल मॅनेजरसोबतच्या मीटिंग आहेत किंवा डिव्हिजन लेवलला DRM सोबतच्या मीटिंग आहेत, तर ह्या ज्या 2 संघटनांना मान्यता होईल त्या 2 संघटनांनाच ह्या मीटिंगची परमिशन्स असते. आणि कर्मचाऱ्यांनासुद्धा ह्या 2 संघटनांनाच आपले प्रश्न सांगावे लागतात. बरं, या संघटनेमध्ये प्रश्न सोडतील का कर्मचाऱ्यांचे? रेल्वेचा प्रश्न नाही ना, फक्त कर्मचारी. बरं सर, महत्त्वाचा विषय असा आहे तुमचा, रेल्वेमध्ये जे निवडून आलेले जे कमिटी आहे केंद्राच्या कनेक्ट असतात, ते केंद्रामध्ये कमिटी तुमचे मेंबर असतात का त्याच्यात? आम्ही याच्यामध्ये पूर्ण भारतमध्ये 2 जे केंद्रीय पातळीवर AIRF आणि NFIR ह्या 2 मुख्य संघटना आहेत. आणि बाकी ह्या ज्या 16 झोनमध्ये त्यांच्याच प्रतिसंघटना काम करतात. जसं आमची ही संघटना आहे NFIR आहे, नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन रेल्वे. त्याची आम्ही साऊथ सेंट्रल रेल्वे एम्प्लॉई संघ ह्या नावाने आमची साऊथ सेंट्रल या झोनमध्ये संघटना काम करतो. सर्व सदस्यांना काय आवाहन करणार आज? आम्ही सर्व सदस्यांना तुमच्या माध्यमातून हे आवाहन इच्छितो की भ्रष्टाचार मुक्त आणि तुमचे प्रश्न योग्य तऱ्हेने मांडणं जी संघटना मांडू शकते अशा संघटनेला तुम्ही आपले मतदान द्या आणि आपलं भविष्य निश्चित करा. एवढीच मी. सर, आज आपल्यासोबत कोण कोण आहे, जरा नावे द्या. आज माझ्यासोबत हे आमचे अफसर हुसेन साहेब आहेत, स्टेशन मास्टर आहेत. त्यासोबत पुरुषोत्तम कुमार आहेत, रेल्वेचे ड्रायव्हर आहेत. त्यासोबत हे संजय विठ्ठल आहेत, हे इलेक्ट्रिकल स्टाफचे इथले मुख्य आहेत. त्यासोबत हे प्रदीप गुप्ता आहेत, हे रेल्वेचे ड्रायव्हर आहेत. मी स्वतः गोपाल चव्हाण आहे, मी चीफ तिकीट इन्स्पेक्टर आहे. त्यासोबत हे मिलिंद केळीकर आहेत, हे इंजिनिअरिंग डिपार्टमेंटमध्ये काम करतात. त्यासोबत सुरेश हिवाळे आहेत, ते पण इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटमध्ये काम. ठीक आहे, धन्यवाद. निवडणुकीची कशा पद्धतीने झाली आणि तुमचे संघटनेचे किती कर्मचाऱ्यांनी मतदान केलं आतापर्यंत? आतापर्यंत सध्या आपले ही मी साऊथ सेंट्रल रेल्वे मजदूर युनियनची सेक्रेटरी आशिष कुमार आहे. माझे नाव आणि चेअरमॅन माझे उबाले साहेब आहे, अविनाश साखाराम उबाले. ADS आपले निकेत रोशन साहेब आणि माझे सहायक सेक्रेटरी निर्मा ठाकरे मॅडम आणि तसंच ते आपले गार्ड कौन्सिलच्या आणि माझे काउन्सिलर
रवी साहेब आणि तमाम माझी कामरेड आता उपस्थित झाला आणि मला खूप प्रतिसाद भेटलं, पूर्ण समर्थन प्रत्येक कर्मचाऱ्याला भेटली. आपलं म्हणून काम केल्यानंतर जे ही हमारी संघटना आहे ते 1924ची संघटना आहे AIRF. तेवढ्याच्या अंतर्गत मी इथं आपलं साऊथ सेंट्रल मजदूर युनियन इथं संघटन निर्माण झाला. ते संघटनची स्ट्राईक 1964मधून 74मधून ते भरपूर आंदोलन केलं असेल आणि धरणा दिले होते आणि संप केलं होतं पूर्ण. ते मुलं तेवढं खूप प्रतिसाद भेटली आपलं. आणि आतापर्यंत सध्या 70-75% 375% आता सध्या झाला वोटिंग. आणि आपलं साऊथ सेंट्रल रेल्वेमधून 5 नंबर सिरियल हे आपली निशाणी फ्लॅग आहे. तेवढ्याला भरपूर आपलं समर्थन पूर्ण कर्मचाऱ्याला भेटलं. आणि तसंच मी सर आपलं पत्रकार साहेबाला एकदा अभिनंदन करतो की तुम्ही सर आला, त्यासाठी आपल्या पूर्ण टीमला अभिनंदन. काय वाटतं तुम्हाला या निवडणुकीमध्ये तुमची संघटना निवडून येईल? 100% सर. ते कसं आहे की ही आपलं जे वोटिंग चालू आहे, मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, ही जे चुनाव चालू आहे ते मतदान आपलं जे संघटनची मान्यतासाठी आहे सर. ते इंडिव्हिज्युअल कोणी माणूस उभे नाही, ही टोटल मान्यतासाठी आहे. आणि हे मान्यताला मिनिमम आपल्या डिव्हिजनमधून 35% जेवढे संघटनाला भेटले तेवढेला मान्यता भेटल. आणि पूर्ण झोनमधील 30% मिनिमम आला ते आपलं युनियन इथं कर्मचाऱ्याचं हे करतील, म्हणजे रिप्रेझेंटेटिव्ह करतील. SCRMUच्या आपलं 99% आपलं 65 to 70% वोटिंग आपल्या तर्फे आहे. आणि आपण सिंगल 100% येणारी आहे नांदेड डिव्हिजनला. SCRMUच्या माध्यमातून जे निवडणूक प्रक्रिया चालू आहे, मतदारांना काय आवाहन करणार तुम्ही? मी आपल्या मतदारांना कळकळी विनंती करतो हात जोडून की जे आपले संघटनेने त्याग केला आणि तुमच्यासाठी वर्षापर्यंत उभे राहील, थंडकाल असू द्या, गरमी राहू द्या, बारिश राहू द्या, तुमच्यासाठी रात दिन तुमच्या सुपरवायझरला तक्रार होती किंवा तुमच्या वेलफेअरसाठी जे तुमच्या आपले पेट्रोलिंगसाठी 2 ट्रॅकमॅन सोडायची, LDC ओपन आल करायची आणि OPSसाठी ते पूर्ण तुमच्या डिमांड आपल्या नोटीसमध्ये आला होता. आणि संघटना आज नाही तर उद्या तुम्हाला 100% करणारी आहे, हे आपल्यातर्फे ऐलान आहे. आणि तुम्ही विश्वास ठेवा, होणार आहे. आपलं नाव? माझे नाव आशिष कुमार, मी शाखा मंत्री आहे इथं. SCRMUच्या माध्यमातून तुमच्या झेंड्यावर लिहिलेलं आहे, मजदूर का नारा आहे, सिर्फ लाल झेंडा ही हमारा आहे. आज निवडणुका चालू आहे तुमच्या, 2 ते 3 दिवस निवडणुका चालू आहे. काय आवाहन करणार तुम्ही मतदारांना? आमचं एकच विनंती राहील मतदारांना आमची एकच विनंती राहील की पूर्ण बहुमताने आम्हाला विजय करा. ज्या काही समस्या असतील आमच्या ट्रॅकमॅन बांधवांच्या, 2 पेट्रोलमॅन असू द्या किंवा ड्युट्यावरच्या असू द्या, आणि OPSचा आम्ही त्याचा 100% विरोध करतो आहे. NPSचा आणि OPS आम्ही लागू करणार आहोत. याचं आम्ही उच्च पातळीवर खूप आमचं आंदोलन चालू आहे आणि ते आम्ही 100% यशस्वी करणार आहोत. यासाठी खूप आमचे महामंत्री वगैरे यांचा लढा चालू आहे आणि आम्ही ते 100% आम्ही यशस्वी होणार आहोत. फक्त तुम्ही आम्हाला साथ द्या. आम्ही तुम्हाला 100% सहकार्य करून तुमचं जे OPSचं काम आहे आम्ही 100% करू. बरं, याच माध्यमातून जे संघटन तुमची निवडून आल्यानंतर पहिलं काम कोणतं असणार तुमच्या या सदस्याचं? काय तुम्ही काम नवीन करणार याच्यामध्ये? नवीन काम तर सध्याचा मुद्दा एकच आहे, आम्हाला OPS ओल्ड पेन्शन स्कीम त्यावर जास्त आमचा भर असेल सगळ्यात पहिले. दुसरी गोष्ट छोटे मोठ्या प्रॉब्लेम्स आहेत, ड्युट्यावरचे असतील, पॉईंट्सच्या कोटी आणि प्रायव्हेटायझेशन आमचा खूप विरोध आहे. आमचा पॉईंट्सच्या 4 कॅटेगरी 1800, 1900, 2000 आणि 2800 पर्यंत आम्ही त्यांना नेण्याचं काम करणार आहोत. कामगार वर्ग को क्या आह्वान करेंगे आखिरी में आप? कामगारों को ये आह्वान करेंगे, आपका साथ रहेगा, सबका साथ रहेगा तो सबका विकास होगा. और इस बार हमारा लाल झंडा को जो भी आपकी डिमांड्स है ज़रूर आपको जोरदार से लड़ेंगे. और आपकी जो भी समस्या है आपके लिए अहोरात्र 24 आवर्स हम काम करते रहेंगे, ये आश्वासन हम देते हैं. क्या निशानी आपकी? हमारे निशानी है रेड फ्लैग, लाल झंडा. ठीक है. आपका नाम? अविनाश शुभाळे. या आपल्या औरंगाबाद शहरामध्ये रेल्वे स्टेशनवर जी निवडणूक प्रक्रिया चालू आहे, इतर पेंडॉल पण लागलेले संघटनेचे. तुमच्या संघटनेचे धैर्य धोरण काय या निवडणुकीच्या माध्यमातून? धैर्य धोरण आतापर्यंत SCRMU म्हणजे आमच्या एम्प्लॉयसाठीच काम करत आलेली आहे. बाकीचे तिथं जाऊ द्या,
पण SCRM नेहमीपणे खंबीरपणे एम्प्लॉयच्या याच्यासाठी लढत आलेली आहे आजपर्यंत आणि पुढेही लढत राहणार आहे. काय तुम्हाला काय वाटतं तुमचे सदस्य निवडून जाणार? बिलकुल 100%. काय शुभेच्छा देणार तुम्ही मतदारांना? मतदारांना तर माहीतच आहे की आम्ही काम करतो म्हणून त्यांना जे काही अपेक्षा असतात आमच्याकडून त्याच्यावर आम्ही खरे उतरतो, त्यांच्यासाठी धावपळ करतो, कामं करतो त्यांची. आपलं नाव? मी निलिमा ठाकरे. अच्छा, ठीक. CRMUच्या माध्यमातून तुमच्या झेंड्यावर लिहिलेलं आहे मजदूर का नारा आहे सिर्फ लाल झेंडा ही हमारा आहे. आज निवडणुका चालू आहे तुमच्या, 2 ते 3 दिवस निवडणुका चालू आहे. काय आवाहन करणार तुम्ही मतदारांना? आमचं एकच विनंती राहील मतदारांना आमची एकच विनंती राहील की पूर्ण बहुमताने आम्हाला विजयी करा. ज्या काही समस्या असतील आमच्या ट्रॅकमॅन बांधवांच्या, 2 पेट्रोलमॅन असू द्या किंवा ड्युट्यावरच्या असू द्या आणि OPSचा आम्ही त्याचा 100% विरोध करतो आहे. NPSचा आणि OPS आम्ही लागू करणार आहोत. याचं आम्ही उच्च पातळीवर खूप आमचं आंदोलन चालू आहे आणि ते आम्ही 100% यशस्वी करणार आहोत. यासाठी खूप आमचे महामंत्री वगैरे यांचा लढा चालू आहे आणि आम्ही ते 100% आम्ही यशस्वी होणार आहोत. फक्त तुम्ही आम्हाला साथ द्या. आम्ही तुम्हाला 100% सहकार्य करून तुमचं जे OPSचं काम आहे आम्ही 100% करू. बरं, याच माध्यमातून जे संघटन तुमची निवडून आल्यानंतर पहिलं काम कोणतं असणार तुमच्या या सदस्याचं? काय तुम्ही काम नवीन करणार याच्यामध्ये? नवीन काम तर सध्याचा मुद्दा एकच आहे, आम्हाला OPS ओल्ड पेन्शन स्कीम त्यावर जास्त आमचा भर असेल सगळ्यात पहिले. दुसरी गोष्ट छोटे मोठ्या प्रॉब्लेम्स आहेत ड्युट्यावरचे असतील, पॉईंट्सच्या गोटी आणि प्रायव्हेटायझेशन आमचा खूप विरोध आहे. आमचा पॉईंट्सची 4 कॅटेगरी 1800, 1900, 2000 आणि 2800 पर्यंत आम्ही त्यांना नेण्याचं काम करणार आहोत. कामगार वर्ग को क्या आह्वान करेंगे आखिरी में आप? कामगारों को ये आह्वान करेंगे, आपका साथ रहेगा, सबका साथ रहेगा तो सबका विकास होगा. और इस बार हमारा लाल झंडा को जो भी आपकी डिमांड्स है ज़रूर आप जोरदार से लड़ेंगे और आपकी जो भी समस्या है आपके लिए रात 24 आवर्स हम काम करते रहेंगे. ये आश्वासन हम देते हैं. क्या निशानी आपकी? हमारा निशानी रेड फ्लॅग, लाल झंडा. ठीक आहे. आपका नाम? अविनाश शुभाळे. संघटनेच्या माध्यमातून जे प्रक्रिया चालू आहे निवडणुकीची, किती वोटिंग झालेली आहे, पर्सेंटेज, आणि काय आवाहन करणार मतदारांना आपण? पर्सेंटेज हे जे रेल्वेमध्ये मान्यता प्राप्त करण्यासाठी जे रेल्वेमध्ये कर्मचाऱ्यांचं वोटिंग करून ज्या पद्धतीने लोकसभा विधानसभाचं वोटिंग होतं आहे आणि आपले नेतृत्व जे पक्ष करतो त्याच पद्धतीने आपल्या इथे पण आपले DMRKS दक्षिण मध्य रेल्वे कार्मिक संघ हे चुनाव लढत आहे. आणि आपल्या ह्या भारतीय रेल्वेमध्ये 2013मध्ये चुनाव झाला होता. आज 11 वर्षानंतर चुनाव होत आहे. ते पण भारतीय रेलवे कार्मिक संघ जो है इन्होंने कोर्ट में केस डाल के ये आज चुनाव की प्रक्रिया उनकी वजह से हो गई है. आज हमारा 4, 5, 6 3 दिनों में वोटिंग चल रही है. कर्मचारी जो लाइन पे जाते हैं उनको आने के लिए टाइम लगता है. तो कल 52% यहाँ पे वोटिंग हुआ था. अभी भी 30% हो गया है. अभी 20% बचा है. 80% तक हमारा वोटिंग हो गया है कर्मचारियों का. भारतीय मजदूर संघ जो काम करता है वो लोगों को हित में काम करता है. हमारे रेलवे कर्मचारियों के हित में काम करता है. हम लोगों को जो वोट पेंशन हमारी चली गई है 2004 में, यही संगठन है जो बाकी जो 2 संगठन है जो उन्होंने यहाँ पे राज किया, वो अभी उनको आईना दिखाने के लिए DMRKS दक्षिण मध्य रेलवे कार्मिक संघ ये कार्य कर रहा है. और हम हमेशा रेलवे कर्मचारियों को हित के लिए काम करेंगे. इसमें हमारा जो सिंबल है ये मुट्ठी वाली चक्र का सिंबल है जो 1 नंबर पे है अभी इस वक्त यहाँ पे. और उसके ऊपर बहुत लोगों ने अभी विश्वास दिखाया है कि इस बार ये चुन के आएगा. हमें विश्वास है इस बार कि हम इसके आगे का जो काम दक्षिण मध्य रेलवे कार्मिक संघ DMRKS के आधिपत्य के नीचे हम लोगों की भलाई करेंगे, कर्मचारियों की भलाई करेंगे. यही हम आशा करते हैं कि हमारे ऊपर विश्वास जिन लोगों ने दिखाया उनका हम शुक्रिया अदा करते हैं कि ऐसा ही हमारे ऊपर विश्वास बना के रखिए
ताकि हम आगे चल के आपका नेतृत्व हमेशा हमेशा करते रहेंगे। नमस्ते। काय एक आवाहन करणार मतदारांना आपण? हम मतदारांना आह्वान करना है कि हम देश में हित में करेंगे काम का लेके पूरा दाम, ये हमारा मूल मंत्र है। और हमेशा एकजुट रहो, और जब हम एकजुट रहेंगे तभी हमारा आगे का एनपीएस जो लाया है, वो यूपीएस जो लाया है, इनको हम खत्म करके ओपीएस लाना चाहते हैं। यही आप सब कर्मचारी अगर हमारे साथ में हमेशा रहेंगे तो हम एक दिन ओपीएस जरूर लाएंगे। यही हमारी सब हमारे इस आपके मीडिया के बंधु के माध्यम से बोलना चाहते हैं कि अगली बार हम ओपीएस अगले 5 साल के अंदर लाने की कोशिश करेंगे। अगर हम लोगों को मान्यता इस बार आप लोगों ने दी तो। क्या नाम आपका? राजेश वायाड़, यहाँ पे लोको पायलट है औरंगाबाद में। ओके, धन्यवाद।